श्री स्वामी समर्थ मंडळी. नमस्कार मित्रांनो, स्पार्कलिंग गोल्डन ओशन या आपल्या लाडक्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आयुष्यात आपण अनेकदा म्हणतो की वेळ खूप आहे, बघू नंतर करू, पण हीच वृत्ती आपल्याला विनाशाकडे घेऊन जाते. आज मी तुमच्यासाठी एक अशी कथा घेऊन आली आहे जी ऐकल्यानंतर तुमचा आळस कायमचा निघून जाईल आणि तुम्हाला वेळेची खरी किंमत कळेल. चला तर मग सुरुवात करूया आजची ही खास प्रेरणादायी कथा. श्री स्वामी समर्थ. एका छोट्याशा गावात रघु नावाचा एक तरुण राहायचा. रघु दिसायला तंदुरुस्त होता, पण त्याचा सर्वात मोठा शत्रू होता त्याचा आळस. आजचे काम उद्या करू हे त्याचे ब्रीदवाक्य होते. घरचे ओरडले की तो म्हणायचा, अरे अजून तर मी तरुण आहे, खूप वेळ आहे माझ्याकडे, म्हातारपणी करू की कष्ट. एकदा शनिवारची दुपार होती. रघु एका वडाच्या झाडाखाली झोपला असताना त्याला एक भयानक स्वप्न पडले. त्याला दिसले की सगळीकडे काळोख पसरला आहे आणि समोर साक्षात यमराज उभे आहेत. त्याच्या एका हातात काळा दोर आणि दुसऱ्या हातात एक वाळूचे घड्याळ, ज्यातून वाळू वेगाने संपत चाललेली आहे. रघु घाबरून ओरडला, महाराज, माझे अजून आयुष्य बाकी आहे, मग तुम्ही आत्ताच का आलात? यमराज गंभीर आवाजात म्हणाले, रघु, मी तुझा प्राण घ्यायला नाही तर तुला तुझे भविष्य दाखवायला आलो आहे. हा जो आळस तू करतोयस ना, हा तुझा खरा यमपाश आहे. बघ या घड्याळाकडे. तुझे अर्धे आयुष्य तू उद्या करू म्हणण्यात वाया घालवलेस. शनिदेव कर्माचा हिशोब मागतात आणि तुझी झोळी तर रिकामी आहे. यमराजांनी जसा आपला पाश रघुच्या दिशेने टाकला तसा रघु ओरडला, स्वामी वाचवा, स्वामी वाचवा, स्वामी वाचवा. अचानक तिथे एक दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि साक्षात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ तिथे उभे राहिले. स्वामींनी रघुकडे पाहिले आणि कडक आवाजात म्हणाले, अरे मूर्खा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण आळसाला देवही मदत करत नाही. जो प्रयत्न करतो त्यालाच आमचा आशीर्वाद मिळतो. स्वामींनी त्याला आयुष्याचे सर्वात मोठे सत्य सांगितले. वेळ हीच खरी लक्ष्मी आहे. आज तुझे शरीर चालते, बुद्धी सतेज आहे. हीच वेळ आहे काहीतरी करून दाखवण्याची. जर तू वेळेला तुझा गुलाम बनवले नाहीस तर पुढे जाऊन तुला परिस्थितीचा गुलाम बनावे लागेल. उठा, जागे व्हा आणि कर्माला लागा. तर मित्रांनो, रघुची झोप उडाली आणि त्या दिवसापासून तो बदलला. त्याने आळस सोडला आणि मेहनतीच्या जोरावर आपले आयुष्य सोनेरी बनवले. लक्षात ठेवा, स्पार्कलिंग गोल्डन ओशन चा हा संदेश आहे. तुमच्याकडे असलेली वेळ हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. तिला आळसात वाया घालवू नका, कारण गेलेला क्षण यमराजपेक्षाही क्रूर असतो आणि वेळेवर केलेले काम स्वामींच्या आशीर्वादासारखे असते. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.